गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेचे चेअरमॅन म्हणून गेल्या तब्बल 25 वर्षांपासून कार्यरत असलेले समाजसेवक लक्ष्मण वामन सांगळे यांनी आपल्या कार्यातून एक वेगळा आदर्श निर्माण केलाय। शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने काम करत संस्थेचा विकास घडवून आणणारे सांगळे यांच्यावर सभासदांचा आजही तितकाच विश्वास आहे। संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक सेवा, मार्गदर्शन आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतलाय। त्यांच्या पारदर्शक व प्रामाणिक कार्यशैलीमुळे दरवेळेस त्यांची एकमुखाने चेअरमॅनपदी निवड होते। लक्ष्मण वामन सांगळे हे केवळ संस्थेपुरते मर्यादित न राहता एक समाजसेवक म्हणूनही ओळखले जातात। गावातील सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो। त्यामुळेच नायगाव परिसरात त्यांना विशेष मान सन्मान मिळतोय। शेतकरी व सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरत सांगळे यांनी संस्थेची प्रगती सातत्याने उंचावत ठेवली असून त्यांच्या नेतृत्वाखाली गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्था आणखी प्रगतीपथावर जाईल असा विश्वास व्यक्त केलाय। गेले 93 सालापासून मी संस्थेचे चेअरमन आहे। लोकांनी सतत निवडून दिलेलं आहे। चांगलं काम करतो म्हणून लोकांनी निवडून दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की त्यापासून आता सलग 25 वर्षाच्या मध्यंतरी 5 वर्ष सोडल्यानंतर मी चेअरमन राजीनामा दिलेला होता, परंतु आता चेअरमन आहे। 2027ला मी रिटायर्ड होणार आहे। निवडणुकीमध्ये शेती सगळ्या प्रकारचे करलेले प्रपंच उभे केले लोकांचे। 7 गावाची सोसायटी आहे, 5,000 पुढे सभासद आहे, 2,000 कर्जदार आहे। प्रत्येकाला आपण कर्ज दिलेले प्रपंच उभे केले। कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे। जूनमध्ये कर्जमाफी आली। हा विषय चांगल्या पद्धतीने कर्जमाफी आल्यानंतर बँकेचे पैसे देऊन असे विषय मिटून आहे। मी पहिल्यांदा सूर्यवानगडाच्या सानिध्यात काम केलेलं आहे। MIDCमध्ये आमची इंडस्ट्री असताना आणि तो गडाख साहेबांना भान ठेवून निर्णय घ्यायचे, बेभान होणार त्याचे। तसं दिवळे साहेबांना 2 गोष्टी आहेत त्यांच्याकडे, ॲडजस्टमेंट आणि काय म्हणतो त्याला एक मिनिट दिवळे अंडरस्टँडिंग आणि ॲडजस्टमेंट 2 गोष्टी होत्या। 25 वर्ष त्यांच्यावर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली। मी भाग्यवान समजतो स्वतःला। त्याच्यानंतर आता कोवटे झालं, त्यानंतर कोवटे झालं काम करतोय, ते पण एकदम व्यवस्थित करतोय। 2 वेळा त्यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आपण। तळागाळातील लोकांना आपण मदत करतो। इथं कर्जमाफीला पहिला प्राधान्य देतो। 1 रुपया खात नाही आपण कधी कोणाकडून। साहेब 25 वर्षात एकाने दाखवून द्यावं 1 रुपया खाल्ला म्हणून। ही अशी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे लोकांनी पुन्हा निवडून दिलेलं आहे आपल्याला। विषयच नाही। तेच नाशिक लोकशाही न्यूज हे आमच्याकडे 4-5 वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ते आले। त्यांनी माझी बाईक घेतली आणि शुभेच्छा दिल्या त्यांच्या वर्धापन दिनाला। अतिशय चांगलं काम ते करतात तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये। आणि लचके साहेबांचं खास करून अभिनंदन करतो की त्यांनी प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम केलं आहे। लोकशाही न्यूजमध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं। मनापासून या भावी वाटचालीस मी शुभेच्छा देत आहे। तसेच नाशिक लोकशाही न्यूजची भविष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती व भरभराट व्हावी शुभेच्छा देतो। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।